नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हरतालिका व्रताची कथा जाणून घेणार आहोत. पार्वतीच्या भगवान शिवावर असलेल्या अढळ भक्तीवर ही कथा आधारित आहे, जिथे तिने कठोर तपस्या करून भगवान शंकरांना आपला पती म्हणून मिळवले. या कथेमध्ये पार्वतीच्या सखीने तिला तिच्या इच्छेनुसार भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी जी मदत केली आहे ते सांगितलेले आहे. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते आणि या दिवशी महिला गौरी आणि शंकराची मातीची मूर्ती बनवून पूजा करतात आणि रात्रभर जागरण करतात. चला तर मित्रांनो, या हरतालिका व्रताची कथा जाणून घेऊया. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरास विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते? श्रम थोडे, फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर ते मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्याला प्राप्त केले, मिळवले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे, ग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहे, देवदेवतांत विष्णू श्रेष्ठ आहेत, असेच हे व्रत सगळ्यात श्रेष्ठ आहे. पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर तू हे व्रत केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही तू सहन केलीस. ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फारच दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य वर आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तेथून निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलीस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. याला उपाय काय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापित केलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने येथील माझे आसन हलले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचे पारायण केलेस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल
त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रताने मानव प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचे पातक नाहीसे होते, राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांना जर काही खाल्ले तर त्या 7 जन्मी विधवा, दरिद्री व वंध्यत्व येते, दरिद्री होतात आणि अंती पुत्रशोक होतो. काही केल्यावर सुहासिनीस यथाशक्ती वाणे द्यावी. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाच्या द्वारे गायीच्या गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. चला तर मित्रांनो, तुम्हाला ही हरतालिका व्रताची कहाणी आणि त्याची पूजाविधी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. शरणो शरणार्थी.